नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंढ्या विकताना कशी फसवणूक होते। नवीन मेंढी पालकासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण वर्षभर मेहनत करतो, उन्हात पाण्यात थंडीत मेंढ्यांचा सांभाळ करतो, औषध, चारा, पाणी, मजूर यावर हजारो रुपये खर्च करतो, पण विकताना मेंढी पालकाची खरी फसवणूक होते। वर्षभर मेंढ्या चारताना मेंढी पालकाची परीक्षा नसते, पण विक्री करताना मेंढी पालकाची खरी परीक्षा असते। कारण अनेक वेळा मेंढी पालकाची मेंढी वाढवण्यात नाही तर मेंढी विकताना फसवणूक होते। भाव कमी सांगण्याची फसवणूक। बाजारात काही व्यापारी एकमेकाशी संगनमत करतात। सर्व व्यापारी एकच भाव सांगतात, त्या मेंढी पालकाला भाव कमी सांगतात। त्यावेळी मेंढी पालक विकत नाही, नंतर थोडा वेळ थांबून येतात। यावेळेस भाव जास्त सांगून निघून जातात। मेंढी पालकाला वाटते खूप जास्त भावात मेंढींची किंमत लावली। आता मेंढी पालक येणाऱ्या व्यापाऱ्याला तोच भाव सांगतो आणि कोणताही व्यापारी घेत नाही। सर्वांना माहित राहते की ह्या व्यापाऱ्यांनी मेंढीला मागितला आहे व सर्वजण त्या मेंढी पालकाला परेशान करतात। नंतर मेंढी विकत नाही। मेंढी पालक मेंढी वापस आणतो किंवा मेंढीला कमी किमतीत विकतो। मेंढी पालकांनो, घाईत विकायचा निर्णय घेऊ नका। समजा की त्या व्यापाऱ्याला ही मेंढी कमी किमतीत घ्यायची आहे, म्हणून तो व्यापारी दगड टाकत आहे। दगड टाकणं म्हणजे भाव वाढून सोडणं व नंतर कमी दामात विकत घेणं। उधारीची फसवणूक। ओळखीचा व्यापारी असला तर मेंढ्या उधारी नेऊ शकतो। आज मेंढी घेऊन जातो, 2-3 दिवसांनी पैसे देतो असे म्हणतो व मेंढी उधारीवर घेऊन जातो। पैसे बुडवत नाही, पण बेजाऱ्या वाढतात। सुरुवातीपासून विश्वास असतो, पण नंतर फोन उचलत नाही। देतो काही दिवस थांबा, उद्या देतो असं म्हणतात। पैसे अडकल्याने माणसाच्या पूर्ण ध्यान त्यामध्ये राहते व मेंढ्या चारण्यात मन लागत नाही। रोख पैसे घ्या किंवा ऑनलाईन सर्व पैसे एकदाच घ्या। पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय मेंढी सोडू नका। मेंढी आजारी आहे, मेंढीत काही नाही, नुसते हाडं आहेत। मेंढी पाहून व्यापारी आणखी काही म्हणतात, मेंढीला भाव लागत नाही, पण प्रत्यक्षात मेंढी निरोगी असते। फक्त भाव कमी करण्यासाठी हे बोलतात। वजनावरून भाव कमी करतात। अनेक वेळा नगावर विकत घेतात व वजन कमी आहे, आता मी घेऊ शकत नाही, या बाजारात विकत नाही। नंतर मेंढी पालक कंटाळून कमी भावात मेंढ्या विकतो। एक मेंढीवरून पूर्ण मेंढ्याचे भाव ठरवणे। एकदा 10-5 मेंढ्या किंवा पिले विक्री करतात। एकदाच पूर्ण 10च्या 10 मेंढ्या एकाच भावात ठरतात। त्यामध्ये एकाखाली एक चांगल्या तयार मेंढ्या त्याच भावात विकतात। अशा वेळी 2 वेगवेगळे गट तयार करून मेंढ्यांची विक्री करा। समजा 5 तयार मेंढ्या आहेत, 5 हलक्या मेंढ्या आहेत, तर 5-5चे गट तयार करून विक्री करावी। सणासुदीला खूप मेंढ्या पिले विकायला आले, यावेळी भाव खूप पडणार आहे, माल भरपूर आला आहे। मेंढी पालकाला आधीच घाबरण्याचे काम करतात आणि नंतर कमी भावात नेतात, त्यानंतर भाव वाढतो। दलालीतील फसवणूक। दलाल दोन्हीकडून दलाली घेतो। मेंढी पालकाला कमी भाव सांगतो आणि व्यापाऱ्याला जास्त भाव सांगून विकत घेतो। मधला मुनाफा स्वतः ठेवतो। पैसे मोजताना फसवणूक होऊ शकते। शक्यतो ही फसवणूक होत नाही, पण घाई गडबडीत लक्ष जात नाही। पैसे स्वतः मोजा। मेंढी पालनात नफा फक्त उत्पादनातून मिळत नाही, तर तो नफा मेंढ्यांची योग्य किमतीत विकल्यानंतर मिळतो। म्हणून विक्रीतून होणाऱ्या फसवणूक टाळा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।